श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदैवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वते नमः. शिष्यांच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्य ग्रामी राहत होते. ते श्रीगुरूंचे नित्य स्मरण करत असत. एके दिवशी त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांना जराही करमेना, म्हणून ते निश्चयाने गाणगापूरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले. कधी एकदा श्रीगुरूंचे दर्शन होते असे त्यांना झाले होते. देह पडला तरी चालेल, पण श्रीगुरूंचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचं नाही असा निर्वाणीचा विचार करून ते एक एक पाऊल पुढे टाकत होते. त्यांना तहान भुकेची पर्वा नव्हती, स्वतःला होणाऱ्या कष्टांची तमा नव्हती. ते अत्यंतिक करुणावचनांनी श्रीगुरूंना सतत आळवत होते. गुरुदेव, मी तुमचा दास आहे. अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो. तुम्ही माझी तळमळ जाणता. म्हणूनच ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले नाही तर दोष कोणाचा? तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी कुठे जाऊ? वेद म्हणतात, गुरु हेच त्रयमूर्ती आहेत, भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत. कलियुगात ते श्री नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. गुरुदेव, त्या वेदवचनांना तुम्ही माझ्या बाबतीत खरे करून दाखवा, कारण त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार? ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे गुण तुमच्या ठायी एकवटले आहेत. तुम्ही भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तरक्षक, भक्तांचे सहाय्यकर्ते आणि परम दयाळू आहात. म्हणूनच माझी तुम्हाला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नसली, माझे चित्तही स्थिर राहत नसले तरीही मला वेगाने पावा हे नरहरी. माता आपल्या बाळाला कधी टाकते का? नाही ना. मग तुम्ही माझी उपेक्षा करू नका, कारण माझ्यासाठी माता, पिता, बंधू, मित्र, स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात. तुम्हीच माती कुलदेवता आणि तुम्हीच माझे सर्वस्व आहात. माझ्या वंशात परंपरेने तुमचीच सेवाभक्ती चालली आहे, म्हणून मीही तुमचेच भजन करतो. गुरुदेव, तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा, कारण तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला कृपासिंधू कोण म्हणेल? तुम्ही विश्वाचे पालन करता आणि देवांसाठीही तुम्हीच समर्थदाता आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत नसेल? अहो, तान्या बाळाला काय हवे ते त्याच्या आईला तत्काळ कळते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल? पण घेतल्या वाचून काही द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. बळीराजांनी तुम्हाला पृथ्वी दिली, त्यांना तुम्ही पाताळात पाडलेत. त्याप्रमाणे अढळपद मिळवण्यासाठी ध्रुवांनी तुम्हाला काय दिले? सोन्याची लंका मिळावी म्हणून बिभीषणांनी तुम्हाला काय दिले? परशुराम अवतारात तुम्ही पृथ्वी निःक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत, त्यावेळी त्यांनी तुम्हाला काय दिले होते? तुम्ही सृष्टीचे पोषण करते आहात. मी लहानसा मशक तुम्हाला काय देणार? गुरुनाथा, तुम्ही तर खूप श्रीमंत आहात. लक्ष्मी देवी तुमच्या घरी अहोरात्र वास करतात. असे असताना तुम्ही माझ्याकडे आणखी काय मागता? बाळाला दुग्धपान करवणारी माता त्याच्याकडून काही अपेक्षा करते का? मग माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असाल तर तुम्हाला दाता कोण म्हणेल? आणि मी तुमची काही सेवा केली नाही असे तुमचे म्हणणे असेल तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य? आकाशातून वर्षाव करणारा मेघ कुणाकडून सेवेची अपेक्षा करतो काय? आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुमचे वर्षानुवर्षे दास्यत्व केले आहे. तुम्हीची सर्वोत्परी सेवा चाकरी केलेली आहे. ते माझे वडिलार्जित सेवारूपी धन तुम्ही मला परत करा, अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ करा. व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वाईट काय आहे? नरहरी, हे जर तुम्ही केले नाहीत तर मी तुमची पंचायत करीन, तुमच्याकडून इष्ट ते फळ जिंकून घेईल. पण माझ्यावर कृपा करणे सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता? हा बालक तुमचा सेवक आहे, म्हणून याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही. मी तुमचा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांगा, पण माझ्यावर असे रागावू नका. आई रागावली तर बाळक पित्याकडे जाते व पिता रागावला तर आईच्या कुशीत शिरते. पण इथे तुम्हीच माझी माता आणि तुम्हीच माझे पिता आहात, त्यामुळे तुम्हीच रागावलात तर मी कुठे जाणार? तुम्ही मला क्षमा करणे यातच तुमचे मोठेपण आहे. तुम्ही जगाचे स्वामी आहात. लोक तुम्हाला अनाथांचे रक्षण करते म्हणतात. तुम्ही अत्यंत कृपाळू आहात अशी पुराणे ग्वाही देतात. मग माझी आर्त विनवणी तुम्हाला का ऐकू येत नाही? या माझ्या करुणा वचनांनी पाषाणालाही पाजर फुटेल. मग तुमचे अंतःकरण मृदू का होत नाही? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? अशा प्रकारे ते शिष्य तीव्र तळमळीने श्रीगुरूंना आळवत होते. ते हृदयगत ऐकून कृपाळू गुरुनाथ द्रवळे. वत्सासाठी गायीने धावत यावे तसे ते त्यांच्यासाठी धावत आले. श्रीगुरूंच्या दर्शनाने त्या नामधारकाचे शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले. त्यांना आपल्या हृदयमंदिरात बसवून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. त्या समयी त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांच्या हर्षोत्फुल्ल हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतःकरणात वास करतात, म्हणून सरस्वती गंगाधरांना फार संतोष वाटतो. जय गुरुदेव.